असे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, कार्यक्रमाच्या साठी आल्यानंतर ज्यांचे विचार आपण ऐकले ते दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव वगैरे, अहमदनगरचे खासदार निलेजी लडके, बाबासाहेबांच्या विचाराचे पुरस्कर्ते श्री जयदेवराव गायकवाड, या कार्यक्रमाच्या साठी ज्यांनी पुढाकार घेतला त्याशिवाय दत्तात्रय पाटील, भगीरथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष विद्याताई पाटील, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते जयंजी दिंडे, सुनीताताई फारुस्कर, या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले हे सगळे मान्यवर, विशेषतः आमचे जुने सरकारी माणिकराव बोरस्ते, भगिनी तरुण विचारलं. असा एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये ज्यांनी उभं आयुष्य हे उपेक्षितांच्यासाठी दिलं, अशा एका कर्तृत्वान नेतृत्वाचा आज आपण या ठिकाणी स्मरण करतोय. खासदार दादासाहेब गायकवाड हे नाव एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोप आणि विशेषतः उपेक्षित वर्गात अतिशय खोलवर रुजलेलं होतं. त्यांचा संबंध जीवनाचा कालखंड बघितला तर गमतीचा कालखंड. ते संसदेमध्ये गेले, पण त्यांची सुरुवात व्यक्तिगत जीवनामध्ये पोस्ट खात्यामध्ये कारकून म्हणून काम करणे सुरू झालेली होती. नंतरच्या काळामध्ये त्यावेळेला पाकिस्तान झाला नव्हता. हिंदुस्थान एक अखंड राज्य होतं आणि दादासाहेब गायकवाडांनी अखबारी खातं ज्याला आता आपण एक्साईज म्हणतो त्या खात्यात नोकरी झाली आणि त्यांची नियुक्ती ही कराचीला झाली. जी कराची आज पाकिस्तानचा भाग आहे. 1919ला त्यांनी कराची सोडली आणि ते इथं आले. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 2000 काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आणि त्यांची भेट झाली. आणि पहिल्या भेटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हेरलं की हे व्यस्त उभं आयुष्य समाजाची सेवा करण्यात आपल्याला साथ देतील आणि त्यामुळे त्या दोघांचा एक प्रकारचा सुसंवाद हा प्रस्थापित झाला. बाबासाहेबच्या काळात कर्तृत्ववान तरुण उपेक्षित समाजातले जे कोणी त्यांना दिसत असत
त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्या प्रोत्साहनातूनच दादासाहेब गायकवाडांना त्यांनी सुचवलं आता नोकरी वगैरे काही नाही, आता समाजासाठी काम करायचं, राजकीय कारकीर्द करायची. आणि 1928 साली त्या काळामध्ये लोकल बोर्ड होतं, आजची जिल्हा परिषद तसं लोकल बोर्ड. त्या लोकल बोर्डला दादासाहेब निवडून आले. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक पक्ष काढला, त्याचं नाव स्वतंत्र मजूर पक्ष. आणि त्या पक्षाच्या वतीनं बाबासाहेबांची इच्छा होती की दादासाहेबांनी इथून उभं राहावं आणि ते उभे राहिले. आणि 37 साली मुंबई प्रांताचे आमदार म्हणून त्यांची निवड त्या ठिकाणी झाली. 1957 ते 62 हा काळ महाराष्ट्राचा वेगळा काळ होता. संयुक्त महाराष्ट्राचा संघर्ष होता. महाराष्ट्र गजला पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ठिकठिकाणी चळवळी झाल्या. आणि नाशिक जिल्हा त्याच्यामध्ये अतिशय पुढे होता. त्या सगळ्या चळवळीच्या नंतर शेवटी हे मराठी भाषिकांचं राज्य करण्याची आवश्यकता आहे हा विचार त्यावेळेचे काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना पटवून दिला. आणि त्यामधून महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 साली झाली. आणि हे राज्य मराठी राज्य म्हणून देशाच्या समोर आलं. आणि त्याचं नेतृत्व हे चव्हाण साहेबांच्याकडे होतं. राज्य उत्तम चाललं होतं, पण देशावर संकट आलं. चीनने आक्रमण केलं. जवाहरलाल नेहरूंच्या सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नेता हा प्रधानमंत्री असताना सुद्धा चीनच्या आक्रमणाचा परिणाम हा एक प्रकारचा अस्वस्थता निर्माण करण्यासाठी चीनचं आक्रमण झालं. त्यावेळेला भारतामध्ये विखे कृष्ण मेनन म्हणून देशाचे संरक्षण मंत्री होते. आणि चीनचं आक्रमण झाल्याच्या नंतर संरक्षण खात्याची जी जबाबदारी होती ती व्यवस्थित पाळली गेली नाही हा विचार देशात पसरला. आणि विखे कृष्ण मेनन यांना राजीनामा द्यायला लागला. आणि तो राजीनामा दिल्याच्या नंतर महाराष्ट्रात अतिशय उत्तम नेतृत्व देणारे मुख्यमंत्री होते. त्यांना देशाने आणि विशेषतः नेहरूंनी दिल्लीमध्ये बोलवलं. आणि या चीनच्या आक्रमणाच्या नंतर सवन सैन्य दल त्याचं मनोदल खचलंय. त्यांच्या मनामध्ये उभारी कशी आणायची आणि त्यासाठी कोण नेतृत्व देईल हा विचार केल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्र सोडण्याची विनंती केली गेली. आणि देशाच्या संरक्षण पदाची जबाबदारी त्यांनी घेतली. हे काम देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं झालं. ज्या दिवशी चव्हाण साहेबांनी संरक्षण खात्याची शपथ घेतली दिल्लीमध्ये
त्या दिवशी संध्याकाळी चीनने आपलं सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं साहजिकच लोकांचा आत्मविश्वास, सैन्याचा आत्मविश्वास हा वाढायला अतिशय मदत. त्याच काळामध्ये 1957 साली संयुक्त महाराष्ट्राचं वातावरण असताना नाशिकमधून देशाच्या लोकसभेमध्ये दादासाहेब गायकवाडांची निवड झाली आणि ते 1962 पर्यंत लोकसभेचे सदस्य होते. त्यावेळेला यशवंतरावजी मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री झाले. त्यांना दिल्लीला जाण्याचा प्रसंग आला. कुठून जायचं हा प्रश्न होता. पण त्याच वेळेला गोविंदराव देशपांडे हे खासदार होते. या नाशिकमधून त्यांची जागा रिक्त राहिली आणि त्या जागेवर नाशिक जिल्ह्याने विरोध यशवंतरावांना निवडून पाठवलं आणि देशाच्या रक्षणाची जबाबदारी नाशिकमधून नेतृत्व करणाऱ्या एका मोठ्या नेत्याला दिली. हा या देशाचा इतिहास आहे. आणि त्याच काळामध्ये दादासाहेबांचा त्यांचा घनिष्ठ संबंध हा वृद्धिंगत झाला. 1962 या साली दादासाहेबांना विनंती केली गेली की तुम्ही राज्यसभेमध्ये या. चव्हाणसाहेबांची एक इच्छा होती. नवीन महाराष्ट्र झालं, महाराष्ट्राची निर्मिती झाली. हे राज्य फुलं द्यायचं असेल ते एका विचाराने वागलं पाहिजे. समाजाचे लहान घटक आहेत, दलित आहेत, उपेक्षित आहेत, त्यांना आत्मविश्वास वाढवला पाहिजे आणि देशाच्या उभारणीमध्ये त्यांचं योगदान आहे ही स्थिती तयार केली पाहिजे. आणि त्यासाठी चव्हाणसाहेब आणि दादासाहेब गायकवाड हे दोघं एकत्र बसले आणि पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांची एकी झाली. ती एकी अनेक वर्ष टिकली. अनेक जण संसदेमध्ये गेले, अनेक जण महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. RCI आणि काँग्रेस यांच्या युतीतून एक प्रकारचं सामाजिक ऐक्य हे मजबूत करण्याच्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्याचा लाभ महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये निश्चितपणानं झाला. आणि त्याचं श्रेय हे दादासाहेब गायकवाड आणि चव्हाणसाहेबांना द्यावं लागलं. अनेक लोक त्यात तयार झाले. आज आपण वाचतो की देशाचं न्यायपालिका जी आहे सुप्रीम कोर्ट, त्या सुप्रीम कोर्टचं नेतृत्व महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई करतात. या गवईंचे वडील रासू गवई हे 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि रिपाई यांच्या युतीमधून सदस्य होते. ते दुसरे सदस्य होते असं नाही. विधान परिषदेचे अध्यक्ष झाले, बिहारचे गव्हर्नर झाले, केरळचे गव्हर्नर झाले. हे गवईचं राजकारणामध्ये प्रचंड उंच पातळीचं स्थान, त्याच्या पाठीवरचं सूत्र काँग्रेस आणि रिपाई याची युतीमधून होतं. आणि त्या युतीचा पाया हा दादासाहेब गायकवाडांनी हा घातलेला होता. हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मला आठवतं आहे दादासाहेबांचा नावलौकिक हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होता, देशात होता.
जिथं जिथं परिवर्तनाच्या संदर्भात संघर्ष आला त्या संघर्षामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन दादासाहेब अग्रभागी राहिले. महाराष्ट्रात 14 सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिराचा प्रवेशाचा संघर्ष असेल, या सगळ्यामध्ये दादासाहेब होते आणि त्यामधून एक सामाजिक ऐक्य हे होण्याच्यासाठी त्याची अत्यंत मदत झालेली होती. माझा स्वतःचा त्यांचा फार परिचय नव्हता. ते ज्या काळात राजकारणात होते त्याच्या शेवटच्या काळात मी महाराष्ट्राच्या विधानसभेत 1967 साली 56 वर्षापूर्वी पहिल्यांदा निवडून गेलो. त्यावेळेस साहजिकच या ज्येष्ठ लोकांच्याकडे आमची दृष्टी असेल, त्याचं कर्तृत्ववान लोक असेल, त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याची आम्हा लोकांची इच्छा असायची. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांची मालिका आम्ही नजरेसमोर ठेवली होती त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड यांचं नाव प्रकर्षानं घ्यावं लागेल. मला आठवतं आहे की दादासाहेबांची 61 हा एक मोठा सोहळा नाशिकमध्ये झाला होता. आणि त्या सोहळ्याच्या वेळेला कुसुमाग्रज तात्यासाहेब शिरवाडकर दादासाहेबांच्या सहकारी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पायी शांताबाई दाणी, गावकरीचे संपादक दादासाहेब होती आणि विजयमंडळाचे आमचे एक सहकारी पंडित दादा पाटील, या सगळ्यांनी मिळून 1963 साली संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं दादासाहेबांचा या ठिकाणी 61चा कार्यक्रम केला होता. आणि तो कार्यक्रम प्रचंड महाराष्ट्रात गाजला. आणि त्याच्यानंतर 1968 साली भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. दादासाहेब एक आगळं वेगळं नेते होतं. उभं आयुष्य उभ्या क्षेत्रांच्यासाठी गेलं. सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक ऐक्य कसं येईल याबद्दलची खबरदारी त्यांनी अखंडपणाने घेतली. मला या ठिकाणी आज याचा आनंद एका गोष्टीचा आहे की आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे. हा समस्येचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय. ही सामाजिक ऐक्याची वीण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय. आणि आज जात पात समज या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसते. माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे. काय वर्षाची किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ, पण महाराष्ट्र एकसंघ कसा नाही, महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल. आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेबांनी, जो दादासाहेब गायकवाडांनी यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला होता तो पुढे येण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तुमची माझी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम हा त्या वातावरणाला आणि त्या आवश्यकतेला अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याच्यासाठी दत्ताचं पाटील त्यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला त्याला मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. अतिशय चांगलं स्वागत आज या ठिकाणी केलं. या स्वागतातून सामाजिक ऐक्याचा विचार हा जतन करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते सवय करण्याचा निर्धार आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करू एवढंच या ठिकाणी मी सांगतो. बाबासाहेब आंबेडकर हे दादासाहेबांच्याकडे बघताना एका वेगळ्या दृष्टीनं बघायचे. ते नेहमी असं सांगायचे
की उद्या माझं चरित्र करायचं असेल तर माझ्या चरित्राचा अर्धा भाग हा भाऊराव गायकवाड असेल आणि तो नसला तर माझं चरित्र हे कधी पुढे होणार नाही. अजून या देशाच्या एका सर्वश्रेष्ठ ज्यांचे विचार दुनियामध्ये लोकांनी मान्य केले, त्यांचा दादासाहेबांच्या बद्दलची ही भावना, याच्यामध्ये मोठेपणा काय होता, बाबासाहेबांची उंची काय होती आणि ही दादासाहेबांची उंची, त्या दृष्टीनं त्याचं फलन किती वरच होतं या गोष्टीची उपस्थिती आज आपल्या सगळ्याला येते. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. या कार्यक्रमाची त्याच्या पाठीमागचा हा सामाजिक विचार हा जाणून घेतला आणि अतिशय उत्तम स्वागत या ठिकाणी करून महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची भूमिका ही जतन करण्याच्यासाठी आपण हातभार लावू एवढंच या ठिकाणी सांगतो. या स्वागताचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. मी माझे 2 शब्द